व्हिडिओ टाकला होता तो म्हणजे की विवाहामधल्या पूनमचा. तर मला भरपूर इन्स्टाला सुद्धा कमेंट आल्या होत्या की कसं जेव्हा माझं लग्न नवीन झालं होतं त्या टायमिंगला मी हा मस्कारा घेतला होता. आता माझ्या लग्नाला 3 वर्ष कंप्लीट होऊन 4थं वर्षाचं म्हणजे एकदाच फक्त ब्रश फिरवायचा. त्यानंतर आहे ना, जेव्हा मस्कारा हा वाळतो ना पापण्यांवरचा, परत त्याला डबल कोट द्यायचा. हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही सगळे? अपेक्षा करते की खूप छान मस्त आणि मजेत असाल. तर मी गौरी स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये. तर आजचा व्हिडिओ खरंच खूप जास्त खास आहे. तुम्ही सगळेजण मला म्हणत होता काही एक तरी मेकअप व्हिडिओ शेअर कर तुझा इन डिटेलमध्ये. तर मी जसं मागे एक ट्रान्झॅक्शन व्हिडिओ टाकला होता तो म्हणजे की विवाहामधल्या पूनमचा. तर मला भरपूर इन्स्टाला सुद्धा कमेंट आल्या होत्या की कसा केला होता मेकअप लुक, एकदा आम्हाला सांग. सो म्हटलं चला रिक्रिएट करते तर तुमच्यासोबत सुद्धा शेअर करावं. तो माझा एक डेमो होता, पण आता मी प्रॉपर असं छान असं क्रिएशन करणार आहे. आणि मी त्याच्यासाठी एवढे सगळे माझे मेकअप प्रोडक्ट सगळे काही वॉशिंग मशीनवरती ठेवलेले आहेत. म्हणजे मला एक एक करून आहे ना पटपट घेता येईल आणि तुमच्यासोबत दाखवता सुद्धा येईल. मी यूट्यूबवरती तो ट्रान्झॅक्शन व्हिडिओ शेअर केला नव्हता बिकॉज कॉपीराईट लागेल त्यामुळे. बाय द वे इथे मी त्याचा आहे ना फोटो ॲड करते. कसा वाटतोय तो मेकअप लुक मला नक्की कॉमेंट करून सांगा. आणि चला मग आपण वेळात वेळ न घालवता लगेच स्टार्ट करूया आपला मेकअपला. सो आहे ना, सगळ्यात पहिले स्किन प्रेप खूप महत्त्वाची आहे आपल्यासाठी तरी. बिकॉज कारण की स्किन प्रेप जर नसेल तर आहे ना काहीच असं व्यवस्थित मेकअप होणार नाही त्यामुळे. सो पहिले तर मी तुम्हाला नेहमी सांगेल, मी काय म्हणतात त्याला, स्किन केअर करताना पहिलं तर विश केअरचं मॉइश्चरायझर अप्लाय करते एकदम जेल फॉर्मॅटमध्ये. आणि ह्याच्यामध्ये ना प्रायमर सुद्धा आहे. म्हणजे आपण डेली बेसवरती, आता माझं डेली जे स्किन केअर रुटीन आहे ना त्याच्यामध्ये सुद्धा मी हेच यूज करते, असं नाही मेकअप करतानाच. तुम्ही बऱ्याचशा व्हिडिओजमध्ये पण पाहिलं असेल. त्यानंतर आहे प्रत्येक स्टेपमध्ये ना 2-2 मिनिटचा ॲटलिस्ट तरी गॅप घ्यायचा. त्यानंतर नेक्स्ट आहे ते म्हणजे हेच विश केअरचं सनस्क्रीन फ्युल्ड. टिंटेड सनस्क्रीन सुद्धा आहे. टिंटेड तर खूप जास्त इझी जातं. जर तुम्हाला आहे ना डेली बेसवरती मेकअप कसा करायचा किंवा तुम्हाला कुठल्या फंक्शनसाठी ना मेकअप लुक हवा आहे ना, हे सुद्धा मला कॉमेंट करून नक्की सांगा. आणि हे इतकं वॉटरी ना 2 मिनिटाच्या आत ॲब्झॉर्व होतं हे बघा. आणि ग्लो एक वेगळाच येतो आपल्या फेसवरती सुद्धा. तर 2 मिनिटं मी थांबणार आहे. प्रायमर वगैरे नाही लावत कारण की माझी स्किन इतकी छान सॉफ्ट आणि प्रायमर त्याच्यामध्ये आहे त्यामुळे मी लावत नाही. आणि जर तुम्हाला ह्या प्रोडक्टपैकी कोणतंही प्रोडक्ट बाय करायचं असेल तर माझं डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेक करा. मी सगळे काही प्रोडक्ट त्याच्यामध्ये टॅग करेल. त्यानंतर मी वापरणार आहे, आता 2 मिनिट झालेत, सो ट्रूचं हे सो ट्रूची स्टोक क्रीम. ही 3 in 1 आहे. हायलायटर, प्रायमर आणि मॉइश्चरायझर पण आहे. एक्स्ट्रा मॉइश्चरायझर पाहिजे सो त्यामुळे. आणि कधी पण कुठलं पण प्रोडक्ट इथेच घ्यायचं म्हणजे मेकअप प्रोडक्ट, स्किन केअर प्रोडक्ट आपण डायरेक्टली स्किनलाच लावायचं आहे. मी त्यानंतर स्टोक क्रीम घेतलेली आहे. आणि ह्यानी ना एक वेगळी शाईन येते, इतकी मस्त शाईन येते ना बघा. एकदम मस्त अशी शाईन येते ह्या प्रोडक्टनी. हे मी मेशोवरून मागवले होते. हे कलर करेक्टर आणि कन्सिलर पॅलेट, हे पण खूप छान आहेत. जर तुम्हाला बाय करायचं असते तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स नक्कीच चेकआउट करू शकता. कन्सिलर अप्लाय करताना कधी पण वरती बघायचं आणि मग अप्लाय करायचं, म्हणजे एकदम प्रॉपरली ब्लेंड होतं ते. झालंय बऱ्यापैकी तरी. सो आहे ना, सोट्रूचे माझ्याकडे 2 स्किन टिंट आहे. एक माझ्या शेडपेक्षा थोडासा हाय आहे आणि एक त्याच्यापेक्षा पण हाय आहे. म्हणजे मला जातो, म्हणजे माझ्या स्किन टाईपनुसार मला आहे 3.0 अल्मंड. सो मी आहे ना पहिले हे घेते स्किन टिंट. एक सॉरी एकदम छोटासा ड्रॉप जरी घेतला ना तरी इनफ होतं आपल्या फेससाठी. त्यानंतर त्याला मस्त असं आहे ना ब्लेंड करते. आता ब्युटी ब्लेंडर आहे माझ्याकडे, पण मला हाताने इतकं छान वाटतं ना हे ब्लेंड करायला. एकदम सॉफ्ट आणि एकदम सॉफ्टली ब्लेंड होतो. सो त्यामुळे मी हाताने करतो. तर कॅमेराच्या मागे माझा आरसा आहे त्यामुळे मी तिकडे बघतेय सारखी. जर मला काय वाटलं एक्स्ट्रा प्रोडक्ट कुठे वाटतंय तर मग मी ब्युटी ब्लेंडरने ब्लेंड करते, नाहीतर शक्यतो नाहीच. शाईन बघताय किती मस्त आहे. सो
मी वापरला होता आता स्किन टिंट, तो म्हणजे हा पण सोटूचा स्किन टिंटच आहे. तो म्हणजे अल्मंड शेड 3.0 अल्मंड. सो आता मी वापरणार आहे कॅशो 2.0. आता हा का वापरते तर हा आहे ना प्रॉपर असं कन्सिलरचं काम करतो माझ्या फेसवरती. कुठलं पण प्रोडक्ट मी यूज करण्याच्या आधी शेक करते ते. ह्याला पण सेम आपल्या हातावरती आधी ना हे करून घ्यायचं. त्यानंतर इथं लावते मी. बरं मेकअप माझा ब्लेंड झालेला आहे. सो नेक्स्ट स्टेप म्हणजे कॉन्टर करण्यासाठी माझ्याकडे आहे ना जे कलर कलेक्टरचं पॅलेट आहे ना त्यातला मी डार्क शेड घेते आणि तोच इथे इथे म्हणजे मला कॉन्टरिंगची जास्त गरज नाहीये, पण तरी पण माझा असं चौकोनी फेस आहे त्यामुळे बघताय तुम्ही, तुम्हाला कळेल खरं तर. त्यामुळे मग थोडंसं कॉन्टोरिंगची गरज असते, बाकी मी जास्त करत नाही. आणि हे ना आहे तिथं ब्लेंड करायचंय. कॉन्टोरिंग ब्लेंड करताना आहे तिथंच ब्लेंड करायचं. जास्त इकडे तिकडे इकडे तिकडे पसरवायचं नाही, नाहीतर मग काळपट चेहरा दिसतो. तर आता मला आय मेकअप करायचा आहे. सो मी आहे ना आय मेकअपसाठी पण आहे ना, जर तुम्हाला मिनिमम प्रोडक्टमध्ये आय मेकअप करायचा असेल तर तुम्ही हा स्टेप नक्की यूज करू शकता. मी परत स्किन टिंटच घेते, माझ्यापेक्षा हाय शेडची घेते आता, कारण की मला आय मेकअप करायचा आहे. सो त्यासाठी त्यानंतर आयलिड आहे ना त्याला लावून घ्यायचं. त्यानंतर माझ्याकडे आहे हे आय शॅडो पॅलेट. आता ह्यामधला आहे ना मी शेड त्या दिवशी जो मी विवाह मधल्या पूनमसाठी मी जो शेड घेतला होता तो मी तुम्हाला सांगते. बापरे, हा तो मी हा शेड घेतला होता पहिले. मी बोटाने ब्लेंड करते, इतकं मस्त बोटाने होता ना खरंच यार. ब्रशचा उपयोग न करता मेकअप करायचा. आणि हे जे आहे ना ब्लेंड करताना ना एकदम असं असं एकदम हलक्या हाताने करायचंय. सी किती मस्त मी ब्लेंड केलंय. सेम असंच इकडे पण करायचंय. दोन्ही आईज, एक मिनिट, हा दोन्ही आईज माझे मस्त असे आहेत ना मी करून घेतले. त्याच्यानंतर हा जो कलर आहे हा मी इथे लावणार आहे. म्हणजे जे आपलं आयलिड असते ना त्याच्या एकदम स्टार्टिंगला असं दिसलं पाहिजे, म्हणजे डोळे उघडल्यानंतर असं. ह्या डोळ्यात आणि ह्या डोळ्यात भरपूर असा फरक वाटतोय. ह्या डोळ्यामध्ये किती छान असं शेप आलेला आहे आणि ह्या डोळ्याला आता मी लावून दाखवतीये. हे बघा व्हाईट कलर आहे माझ्या आय शॅडो पॅलेट मध्ये. व्हाईट कलर सुद्धा आहे ना थोडासा लावायचा आहे वरती वरती. जो आपण सेकंड कलरचा आय शॅडो घेतला ना त्याच्या वरती लावायचा. सॉरी एक मिनिट. हा आता तुम्ही म्हणसाल की तुला एवढं सगळं कसं काय माहिती झालंय, तू एकदम न डोळे म्हणजे आरशात न बघता तू कसं काय ट्राय करते. तर मी याच्या आधी भरपूर सारे आय मेकअप ट्राय केलेले होते. जर तुम्हाला बघायचे असतील फक्त आय मेकअप तर मला नक्की कॉमेंट करून सांगा. मी त्याचा सुद्धा आहे ना रोज एक तरी व्हिडिओ अपलोड करायचा प्रयत्न करेल, किंवा आठवड्यातून 2-3 तरी अपलोड करायचा प्रयत्न करेलच. त्यानंतर नक्की मला कॉमेंट करून सांगा. हा तर आपण आता त्यानंतर छान मेकअप झालाय. त्यानंतर आहे ना थोडंसं ग्लिटर आहे ना, ग्लिटर शेड आहे ना, तो मी कुठला यूज केलता, बापरे, हा यूज केलता बरोबर. तर ह्याचं ब्युटी ब्लेंडर आहे त्याचं टोक घेतलंय मी. आणि हा जो आहे ना ग्लिटर तो एकदम स्टार्टिंगला लावायचा आपल्या डोळ्यांच्या. सी मस्त वाटते एक नंबर. मस्त दिसतात आहेत डोळे. नंतर लास्ट म्हणजे आपला ब्लश. आता मी आयशॅडो पॅलेट मधूनच ब्लश सुद्धा लावते. ब्युटी ब्लेंडरने ब्लश लावणार आहे. आणि ब्लश लावताना मी माझ्या स्किन टोनला जो सूट होईल तो म्हणजे हा कलर आहे. हा वाला सी, हा वाला तो कलर आहे, तो एकदम परफेक्ट सूट होतो. आता बघा ब्लश लावून झालाय माझा. मी थोडासा नोज वरती सुद्धा लावते आणि मी असा लावते ब्लश. सी एकदम असं वरती, म्हणजे एकदम म्हणजे छान दिसतो फेस नाही का, एकदम फ्लॅट दिसतो. सो त्याच्यासाठी त्यानंतर लास्ट आता
लायनर आणि मस्कारा राहिला. सो मी एडीएसचं लायनर यूज करते. हे वॉटरप्रूफ नाही आहे तसं तर, म्हणजे एवढं नाही आहे, म्हणजे वॉटरप्रूफ आहे पण लॉंग लास्टिंग नाही आहे. सो पण ह्याचं जे स्ट्रक्चर आहे ना ते खूप मस्त आहे. बघा मी तुम्हाला इथे ट्राय करून दाखवते. सी, एकदम स्मूथ आणि एकदम सॉफ्ट असं आहे ना हे होतं आणि लागलं पण जातं आपल्या डोळ्याला. सो आता मला तुम्हाला दाखवून तर लावता येणार नाहीये, पण मी एक ट्राय करेल तुम्हाला दाखवायचं पण. कारण की लायनर लावायला आहे ना खूप जणांना जमत नाही. सो मी तुमच्यासोबत सुद्धा शेअर करेन. पण मी न बघता शेअर करेन, म्हणजे So न आहे ना, दाखवता. तर आता लायनर सुद्धा लावून झालेलं आहे माझं आणि आय मेकअप सुद्धा डन आहे. आता फक्त आयब्रो आणि मस्कारा. सो हा मस्कारा कोणत्या कंपनीचा हे मी विसरून गेलेली आहे, पण हा खूप जास्त लॉंग लास्टिंग आहे. जेव्हा माझं लग्न नवीन झालं होतं त्या टायमिंगला मी हा मस्कारा घेतला होता. आता माझ्या लग्नाला 3 वर्ष कंप्लीट होऊन 4थं वर्ष लागते, तरी पण मी हाच मस्कारा यूज करते. सो आता तुम्ही बघू शकता किती छान आहे. आणि बाय द वे ना, हा मस्कारा वॉटरप्रूफ आहे. सो आहे ना, मी मस्कारा लावून घेतला डोळ्यांना आणि मस्कारा लावण्याची एक ट्रिक मी तुमच्यासोबत शेअर करते. पहिला आहे ना एकदम सिंगल कोट द्यायचा, म्हणजे एकदाच फक्त ब्रश फिरवायचा. त्यानंतर आहे ना जेव्हा मस्कारा हा वाळतो ना पापण्यांवरचा, परत त्याला डबल कोट द्यायचा. डबल कोट देण्याने काय होतं, त्याने फरक मी हे सुद्धा सांगते. त्याने आहे ना आपले ना लॅशेस आहेत ना ते खूप छान आणि असे लांब लांब दिसतात आणि शिवाय ना डबल दिसतात. जर तुमचे लॅशेस कमी असतील ना, तुम्ही हे ना नक्कीच ट्राय करू शकता. आता बघा हा हे वाळला असेल आणि ना लगेच मी तुम्हाला आहे ना डिफरंट दाखवून बघा दोन्ही डोळ्यांमध्ये किती डिफरंट दिसतोय ना. मेकअप छान असा डन केलेला आहे. आयब्रो फिल करायची मला गरज अजिबात नाही, कारण की माझे आयब्रो ऑलरेडी खूप जास्त दाट आहेत. सो त्यामुळे फक्त आहे ना मी त्याच्यावरनं ब्रश फिरवला आहे, म्हणजे सेट केलेत फक्त बस. आणि त्यानंतर मस्त अशी छोटीशी टिकली लावायची आणि मग माझा मेकअप लुक रेडी आहे. सॉरी, माझी लिपस्टिक राहिली होती, हे मला नंतर कळालं आरशात बघितल्यानंतर. सो पहिले मी टिकली लावून घेते. मस्त मस्त दिसते ना. नक्की कॉमेंट करून सांगा कशी दिसते ते. लिपस्टिक लावताना आता माझ्याकडे एवढे सगळे पेन्सिल्स आहेत. लिप पेन्सिल, लिप लायनर. सो मी लिपस्टिक म्हणजे लिप लायनर म्हणजे लिप लायनरनेच मी लिपस्टिक लावते. सो कशी लावते नाही तर आहे ना, मी आहे ना हे 2 शेड वापरते. एक लिप लाईन करायला आणि आतमध्ये फिलअप करायला. सो पहिले ना मी आता मगाशीच मी तुम्हाला दाखवलं, स्किन प्रेप करताना मी लिप बाम लावला होता. सो आहे ना आता मी लायनर लावून घेते ओठांच्या कडेला. आणि ह्याचं पिगमेंटेशन असलं सुपर आहे ना, वाव मस्त आहे. जर तुम्हाला बाय करायचे असतील ना तर हे ना, आणि बाय द वे ना हे ना स्मच प्रूफ आणि वॉटरप्रूफ सुद्धा आहेत. बघा माझं लावून झालेलं आहे लिप लायनर. त्यानंतर ह्याच्यामध्ये हे लिपस्टिक म्हणजे लिप लायनरच आहे, ते मी लिपस्टिक म्हणून फिलअप करते. आता बघा त्याला पूर्ण संपून टाकलंय मी, कारण की हा शेड आहे ना बरोबर मला जातो. एकदम इझिली फिल अप झालेला आहे. आणि एक एक करून मला आठवते आता, मी काजळ सुद्धा लावायची विसरले होते. सो मी काजळ यूज करते आहे सो ट्रूचं डार्क स्पेल काजळ. काजळ पेन्सिल आहे, ह्याला सुद्धा शार्प करता येतं आणि हे सुद्धा चांगली मोठी पेन्सिल होती, मी त्याला शार्प करून करून संपवली आहे. म्हणजे एक खूप छान आहे. ह्याचं पण पिगमेंटेशन खूप मस्त आहे. सी, एकदम हलक्या हाताने मी हे केलंय आणि हे वॉटरप्रूफ सुद्धा आहे आणि स्मच प्रूफ सुद्धा आहे. सो तुम्हाला जर बाय करायचं असेल तर काय करायचं, डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा. बघा किती सुंदर डोळे दिसतात ते. काजळ लावल्याने खरंच आपल्याला एक खूप छान आणि मस्त असा लुक येतो. सो आता मी चेंज करून घेते पटकन. आता मी चेंज नाही केलंय, फक्त मी ना एक दुपट्टा घेतलाय, म्हणजे तुम्हाला एक क्लू लागल की कसा दिसतोय हा मेकअप ते. आणि बघा किती मस्त दिसतोय, किती छान दिसतोय. सो तुम्हाला कसं वाटलं हा मेकअप लुक, नक्की मला कॉमेंट करून सांगा. आणि चॅनलला इथपर्यंत आलाय ना प्लीज प्लीज सबस्क्राईब करून जावा आणि शेअर करा, लाईक करा, कॉमेंट करा. आणि तुम्हाला अजून कशा टाईपचे व्हिडिओ बघायला आवडतील हे सुद्धा कॉमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. सो चला मग मी माझा व्हिडिओ इथेच थांबवते. कसा वाटला, बाय, टेक केअर फ्रेंड्स.